लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. शिव फुले शाहू आंबेडकर विचार समाजात रुजवणारे कार्य गौरवास्पद. आनंदराज आंबेडकर. ज्ञानदीप सामाजिक विकास संस्थेच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार सोहळ्यात आनंदराज आंबेडकर यांचे प्रतिपादन. समाजामध्ये परिवर्तन घडवायचे असेल तर महापुरुषांची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालत समाज प्रबोधन आणि समाज हिताचे कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींचा सन्मान होणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन इंदू मिल स्मारकाचे प्रणेते तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी केले. ज्ञानदीप सामाजिक विकास संस्था नाशिक, महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. ज्ञानदीप सामाजिक विकास संस्था नाशिक, महाराष्ट्र यांच्या वतीने दिला जाणारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा कामटवाडे येथील समुद्र लॉन्स येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात समाजाभिमुख कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना एकूण 70 राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कारार्थींना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, फ्रेम व गोल्ड मेडल देऊन गौरवण्यात आले. समाजातील गरीब व गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि आर्थिक अडचणींमुळे त्यांचे शिक्षण थांबू नये या उद्देशाने ज्ञानदीप सामाजिक विकास संस्थेच्या वतीने शालेय साहित्य व शैक्षणिक खर्चासाठी 11,000 रुपयांचा धनादेश सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ डॉक्टर रावसाहेब घोडेराव यांना सुपूर्द करण्यात आला. संस्थेच्या या सामाजिक उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. कार्यक्रमास रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सुशील सूर्यवंशी, नाशिक महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त नानासाहेब साळवे, राज्य प्रवक्ते डॉक्टर अविनाश शिंदे, नाशिक जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड, माजी स्थायी समिती सभापती संजय साबळे, दैनिक महासागरचे वृत्त संपादक सुधीर उमराळकर, पत्रकार संजय दोंदे, रील स्टार आसावरी बर्वे तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अनिल आठवले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर अनिल आठवले यांनी केले. सूत्रसंचालन अश्विनी पुरी यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव मिलिंद कळवणकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजन समितीचे प्रमुख रवींद्रकुमार गायकवाड, उपाध्यक्ष MD प्रताप, अनिल कळंके, पंकज पवार, रवी खैरे, सुशील गांगुर्डे, आनंद आभाडे, विवेक बनकर, मनोज मुंडे, दिनेश निकाळजे, गोपाळ कदम, उत्तम द्विवेदी, सुभाष चिरमाडे आदींनी विशेष परिश्रम घेतले. जाती जातीत वाटून कार्य संविधान दिले भारताला, संविधान दिले भारताला, जाण त्याची तुम्हारा हुद्यारी, कष्ट केले माझ्याभिमाने, जाती जातीत वाटून कार्य, दीन दुबळा हा गरीबा समाज, दूर खांद्यावर घेतली त्याना, दीन दुबळा हा गरीबा समाज, दूर खांद्यावर घेतली त्याना, जातीपातीच्या बेड्या तोडून, जातीपातीच्या बेड्या तोडून, तुम्हा आम्हाला केलं एक समान, कष्ट केले तर माझ्याभिमानी, जाती जातीत वाटून कार्य, वाटून जातीत महापुरुषांना, का तुम्ही असे वागतारे. आलेल्या सर्व जिल्ह्यातून आलेल्या माझ्या विनंतीला मान देऊन सर्व पुरस्कार या ठिकाणी आलेत. पुन्हा एकदा मी ज्ञानदीप सामाजिक विकास संस्थेच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो, आपले आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम चालू करणार आहोत. या ठिकाणी दैनिक
महासागरचे वृत्तसंपादक आमचे मित्र आदरणीय सुधीरजी उमराळकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्याचबरोबर सुप्रसिद्ध निसर्ग उपचार तज्ज्ञ डॉक्टर रावसाहेब घोडेराव सर संभाजीनगरहून आलेले आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. आता लगेच दोनदा मला या ठिकाणी समाज कल्याण अधिकारी वीर साहेब आणि महानगरपालिकेचे आयुक्त सहाय्यक आयुक्त नानासाहेब साळवे यांना सुद्धा मी थांबा सर, एक 10 मिनिटं थांबा, तुम्ही येऊन बसा, बोर व्हाल. त्यामुळे मी त्यांना सांगतो थोडं थांबा सर, की सर आल्यानंतर तुम्हाला मी लगेच कळवतो. तर तेही या ठिकाणी आता त्यांनाही मी कॉल केलेला आहे. एक 10 मिनिटामध्ये हे सर्व मान्यवर येतील. त्यांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमचे गुरुवर्य आदरणीय सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब, तसेच या महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष सुशीलकुमार सोळंकी उदगीरकर आणि समस्त व्यासपीठ, आदरणीय व्यासपीठ. आठवले साहेबांच्या संस्थेविषयी बोलायचं म्हटलं तर खूप काय आहे. ते चांगले चांगले कार्यक्रम घेत असतात, पण आता बोलण्यासारखं खूप असतानाही प्रथम या ठिकाणी उपस्थित सगळ्यांची माफी मागतो की तुम्हाला 4 वाजेचा वेळ दिला होता. साहेब सकाळी 9 वाजता इथं आलेले, पण साहेबांची लोकप्रियता इतकी असल्याने आम्ही ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी पोहोचलोय. जिथं जातोय तिथं लोक थांबताय, ते म्हणतात फोटो काढायचा कार्यक्रम आहे. काय करावं काय समजत नाही. मला माहिती आठवले साहेबांचा माझ्यावर रोष आला असेल की तुम्ही 4चा वेळ दिला, लोकांना बसून ठेवलं. त्यामुळे मी भाषण न करता फक्त तुमची माफी मागतो आणि तुमच्या संस्थेला आणि या पुरस्काराला शुभेच्छा देतो आणि लवकरात लवकर हा कार्यक्रम संपवा. कारण साहेबांना पण 8:30 पर्यंत इथून निघायचंय असं साहेबांनी आताच सांगितलं होतं. त्यामुळे मी भाषण न करता पूर्ण वेळ साहेबांना देतो व तुम्हाला शुभेच्छा देऊन थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, हिंदू मिलचे प्रणेते, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब, त्या समवेत या ठिकाणी उपस्थित असलेले रिपब्लिकन सेनेचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सुशील कुमार सोळंकी साहेब, त्याचबरोबर महासागरचे वृत्तसंपादक माननीय सुधीरजी उमराळकर साहेब, माजी स्थायी समितीचे सभापती संजयजी साबळे, त्याचबरोबर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रवक्ते डॉक्टर अविनाशजी शिंदे, निसर्ग उपचार तज्ज्ञ डॉक्टर रावसाहेबजी घोडेराव, दक्ष पोलीस टाइमचे उपसंपादक संजयजी दोंदे, भीमकन्या रील स्टार आशाबाई बर्वे आणि उपस्थित सर्व पुरस्कार्थी सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, सर्वांना सविनय जय भीम करून कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे. त्यामुळे कार्यक्रम हा आपण वेळेत संपवायचा आहे. त्या दृष्टिकोनातून वेळेत म्हणजे आपल्या वेळेच्या पुढे गेलेला आहे. त्यामुळे संस्थेची जी रूपरेषा आपल्याला सांगायची होती, व्यक्त करायची होती, त्याला इतका वेळ नाही. तरी देखील या ठिकाणी 2 शब्दामध्ये या ठिकाणी संस्थेचं कार्य आपल्याला या ठिकाणी नमूद करतो. गेल्या 2006 पासून आम्ही ज्ञानदीप सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. त्यामध्ये अनेक ठिकाणी या ठिकाणी आरोग्य शिबिर, त्याचबरोबर रक्तदान शिबिर, त्याचबरोबर महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या, शालेय साहित्य वाटप, विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त पुरस्काराचं वितरण सोहळा आपण पाहिला असेल. 2 महिन्यापूर्वी आपण या ठिकाणी रोटरी क्लबला ठिकाणी व्याख्याते, शिवव्याख्याते या ठिकाणी सचिन देवरे पाटील यांचं या ठिकाणी प्रमुख उपस्थितीमध्ये हा तो कार्यक्रम संपन्न झालेला होता. आता आपल्या या संस्थेचा विचार हे खऱ्या अर्थाने कळले पाहिजे. त्याचबरोबर संस्थेच्या माध्यमातून जे जे या ठिकाणी समाजाप्रती जे योगदान देता येईल त्या प्रती आपण सगळे काम करत असतो. आता आपल्या रावसाहेब जे डॉक्टर रावसाहेब घोडेराव आहेत यांच्या माध्यमातून आपण पुढील कालावधीमध्ये 1 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प या संस्थेच्या माध्यमातून आपण घेत आहोत. तो आपण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपण तो राबवणार आहोत. दुसरं असं आहे की मागच्या आपण कार्यक्रमामध्ये एका बालकाला जो दुर्गम आजाराने ग्रस्त होता त्याला आपण या माध्यमातून आपल्या संस्थेच्या माध्यमातून 11,000चा धनादेश या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण दिला होता. आणि आजही आपण एक संकल्प करत आहोत की जे गरीब, वंचित आणि हेतकरू जे मुलं शिकताय परंतु त्यांना शालेय साहित्य जे वेळ वाटप होत नाही, असं आपण
जीवाचे रान, दीनदलिताच्या उद्धारा केले जीवाचे रान. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते लिहिले भारतीय संविधान. केला 14 तहाचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे केले दहन. अशा या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करते मी नमन, करते मी नमन. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा अर्थ बाणेदाते स्वभावाने, बारकाईने अभ्यास करणारे, साधक ते बौद्ध धर्माचे, हेतुयुक्त सर्वसामान्यांचा विकासाचा, बदल समाजात घडून आणणारे, आनंद सर्वसामान्यांना जीवनी आणिला, बेधडक सत्याग्रह केला 14 तहाचा, डगमगले नाही संकटे आल्यावर, करते समाज उन्नतीचे, रचयिते भारतीय संविधान. असे डॉक्टर रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज वृत्तसंकलन विभाग नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.